तर नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आम्ही उदगीरकर या चॅनलवर. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुंदर असे भव्य कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आम्ही उदगीरकर या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नसोडी संगती प्रेमळाची पुण्या विडा भोवता भोवता करीन सांगता काज त्याचे. मनमत म्हणे देव प्रेमाचा भुकेला, मनमत म्हणे देव प्रेमाचा भुकेला, आणि कोणाला नाटोपीची निष्काम होऊन शिवनामोच्चारी धरोणी अंतरी दृढ प्रेम शिवार. जन्माळी तू करी बसवीत दार पुत्र वित्तलय कामा, निष्काम होऊन शिवनामोच्चारी धरोणी अंतरी दृढ प्रेम. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. जय दयानी सदाशिवा परब्रह्मा ज्ञानंद वैभवा, नमो तुझ देवादी देवा परमेश्वरा जगद्गुरु. आता नमोचित शक्ती जी जगन्माता पार्वती, अज्ञजना उत्तम गती, जेचे अंगे वेदा परशिव परब्रह्मा, पूर्वीचे तू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुणा, आदि नमो शिवगान जे काम सर्वाहून दयास प्रेमे शरणती. अज्ञानते निरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुमिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः. शिवक्षेत्र या पवित्र पावन भूमीमध्ये चालू असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा, आणि या सोहळ्यातील आजचा हा दुसरा दिवस, आणि या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर प्रथम गणरायाला वंदन करून व तसेच परमेश्वर आपली दोरी ज्याच्या हातामध्ये आहे ते म्हणजे भगवान शंकर यांचेही ते नतमस्तक होऊन शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेले पंचाचारी प्रथमगणांना साष्टांग दंडवत करून महाक्रांतिकारी ज्यांनी क्रांती घडून आणली जगज्योती महात्मा विश्वेश्वर यांचेही चरणी नतमस्तक होऊन ज्यांनी निद्रा अवस्थेत असलेल्या शिवभक्तांना जागा करण्याचं काम केलं ते म्हणजे श्रीसंत शिरोमणी मनमत माऊली यांचेही चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रगुरु तथा राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी, माझे गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, माझे कुलगुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तंबुरकर यांच्याही ज्यांनी अनंत कोटी प्रणिपात करून उपस्थित ज्येष्ठ स्वामी, ज्येष्ठ शिवकीर्तनकार, शिवकथाकार, तसेच गायनाचार्य, मृदंगाचार्य, पेटीवादक कसे मला इथं कोणी परिचित नाही बरं का, मृदंगाचार्य, पेटीवादक, उपस्थित गावातील व पंचकृषीतून आलेली महिला व पुरुष मंडळ, तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन व तसेच मला इथं आमंत्रित केलेले आमची श्यामाताई, अहो महिलांनी सत्ता उभा करणं म्हणजे हे काय सोपी गोष्ट नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे होते, हीच एक जागा रिकामी होती आणि त्याची कसर
आव्हान तुम्ही पार पाडलेलं आहोत, म्हणून तुमच्यासाठी एक बार जोरदार टाळ्या. म्हणून यांच्याही जणी नतमस्तक होऊन व तसेच आमचे कोरे बाबा यांच्याही जणी नतमस्तक होऊन आपण पुन्हा एकदा भगवान परमेश्वराचं नाम स्मरण करून आपण आपले कीर्तन सेवेला प्रारंभ करू. तुझे नाम रे गे मुनी, जे आपलं कीर्तन जगभर पसरवण्याचं काम करतात ते म्हणजे युट्यूब चॅनल. कोणतं चॅनल आहे? झुंगा नागेश्वर. झुंगा. माझं जर कीर्तन आवडलं तर नक्की लाईक करून, सबस्क्राईब करून, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरायचं. आवडलं तर बरं का. शिवाय आपण आपले कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करू. म्हणून आजच्या या प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत शिरोमणी मनमथ माऊलीचा 5 चरणांचा सर्वांच्या पाठीपरीच्यात असलेला साधा सोपा अभंग आहे. मनमथ माऊली या अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात आणि हा अभंग उपदेशपर आहे. माऊली उपदेश करतात आणि उपदेश करत असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, उपदेश कुणी करावा. दुसरी महत्वाची गोष्ट, उपदेश कुणाला करावा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, उपदेश कशाचा करावा. पहिल्या गोष्टीकडे आपण वळू. उपदेश कुणी करावा. अशा व्यक्तीने उपदेश केला पाहिजे, उपदेश करणाऱ्याची उपदेश करण्याची पात्रता असली पाहिजे बरं का. पात्रताच जर असली नाही तर आपल्याकडे एक म्हण आहे पहा, लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपणच कोरडे पाषाण. असं काही चालत नाही. म्हणून उपदेश करत असताना त्या अगोदर आपली पात्रता असली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, उपदेश कुणाला करावा. कुणाला करावा. उपदेश अशा व्यक्तीला करावा की त्याची ऐकण्याची योग्यता
म्हणजे उपदेश कशाचा करावा. ज्या उपदेश केला योगानं, उपदेश करणाऱ्याचं कल्याण व्हावं, उपदेश ऐकणाऱ्याचं कल्याण व्हावं, नवे नवे आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं, या गोष्टीचा आपण उपदेश केला पाहिजे. कुणी करत नाही बरं का, मात्र संत करतात. संत सांगतात, म्हणतात बाबा आपल्याला हा जन्म काही फुकट मिळाला नाही. हा जन्म अलभ्य असा जन्म आपल्याला प्राप्त झालेला. हा जन्म मिळवणं खूप अवघड आहे, पण आपण मिळवून घेतलेला आहे. अनेक कष्ट, अनेक प्रयत्न, अनेक संन्यास, अनेक अट्टहास, अनेक पुण्यकर्म केल्यानंतर हा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग मिळालेल्या जन्माचं करायचं काय? ह्याला वाया न घालवता ह्यामध्ये आपल्याला मोक्षाची प्राप्ती करायची आणि 84 लक्ष या फेऱ्यातून मुक्त होण्याचा मात्र एक मार्ग आहे. आता या मार्गाने जर आपण चाललो नाही तर आपलं काही कल्याण होत नाही. आपल्याला जन्म मिळाला, पण या जन्मामध्ये कोणता मार्ग सुविस्तर आहे आणि कोणत्या मार्गाचा त्याग करावा हे मात्र आपल्याला कळालं नाही. आणि कळून देण्यासाठी संत उपदेश करतात. संतांना आपण आपल्या संप्रदायाचा पाया मानतो. ज्या संतांनी शब्दाच्या बळावर भगवंताला जागृत केलं. बसवलिंग माऊली म्हणतात, बसवलिंग म्हणे ब्रह्मजे निर्गुण. बसवलिंग माऊली मनमत माऊलीचा अधिकार सांगत असताना तुम्हाला मला सांगतात, बाबा काय अधिकार होता श्री संत शिरोमणी मनमत माऊलीचा? एवढा अधिकार की निर्गुण असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला सगुण स्वरूपात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे मनमत माऊलींनी केलं. त्यांना अधिकार प्राप्त होता आणि तो अधिकार जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला नामचिंतन करावे लागेल. आणि महत्वाचं म्हणजे नामचिंतनात सर्वात महत्वाचं जर काय असेल तर ते आपलं मन आहे. म्हणून आपण मन लावून नामचिंतन केलं पाहिजे. शिवार नामचिंतन करा, पण मन लावून करा. का हो? बघा, एखाद्याचं जर लग्न असेल, लग्नामध्ये मंगल कार्यालय चांगलं असलं तरीही लग्न लागतं आणि नसलं तरी लागतं. महिला मंडळ बोलत जा बरं का. आता एवढा मोठा तुम्ही सप्ताह उभं करता, त्यामध्ये कीर्तन ठेवता, परमर्षी ग्रंथाचं पारायण करता, मग आता जर तुम्ही बोलला नाही तर त्याचा उपयोग काय नाही. म्हणून सर्वांनी बोलायचं. शिवार लग्नामध्ये मंगल कार्यालय चांगलं असलं तरी लग्न लागतं आणि नसलं तरी लागतं. लग्नामध्ये नवरीचे आई वडील असलं तरी लागतं आणि नसलं तरी लागतं. लग्नामध्ये नवरदेवाचे आई वडील असलं तरी लागतं आणि नसलं तरी लागतं. लग्नामध्ये जेवायला असलं तरी लागतं आणि नसलं तरी लागतं. तुम्ही म्हणाल आम्हाला चालत नाही का? चालते हो, पण लग्न लागतं. लग्नामध्ये बँड असला तरी लग्न लागतं आणि नसलं तरी लागतं. लग्नामध्ये घोडा असला तरी लागतं आणि नसलं तरी लागतं. लग्नामध्ये नवरदेव असला तरी लागतं आणि नसलं तरी काही जण लागतं म्हणजे बरं का. अहो, ज्या पद्धतीने या लग्नामध्ये नवरी नवरदेव महत्वाचे आहेत, त्याच पद्धतीने आपल्या या परमार्थामध्ये सर्वात महत्वाचं जर काय असेल तर ते आपलं मन आहे. म्हणून मन लावून नामचिंतन करा. आपल्या शरीराच्या प्रत्येक इंद्रियापासून आपण नामचिंतन केलं पाहिजे. नक्की त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग हा मार्ग चांगले पण आपल्याला कळालं नाही आणि कळत नसल्यामुळे संतांना उपदेश करावा लागलं. मार्ग निका मार्ग निका.
नाही. आणि हाच मार्ग कुणी दाखवला? मनवंत माऊलींनी, संतांनी दाखवला. निकाय बोलले महाराज. निक दूध असतं, माहिती का तुम्हाला? निक दूध, ज्या दुधात पाण्याचा एकही अंश नाही, ते म्हणजे निक दूध. आणि तेवढा पवित्र हा मार्ग आहे. मार्ग निक आहे, ह्याच्यात कशाची भेसळ नाही. मग ह्या मार्गाने आपल्याला चालायचंय. आणि ह्या मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीचं, जीवाचं, देहाचं काय होईल, कसं होईल? अभंगाचं पहिलं चरण. निष्काम होवानी जन्मालिया जन्मालिया तू करीवा स्वयेता, दारा पुत्र वित्त नाही कामा. माऊली सांगतात, जन्म मिळाला म्हणजे काय झालं? तर भगवंताच्या दिशेने जाण्याचं एक पाऊल पुढे झाला. जन्म मिळाला म्हणजे काय झालं? तर मोक्षाच्या वाटेने जाण्याचं एक पाऊल पुढे झाला. मग या जन्मामध्ये येऊन आपल्याला काय करायचंय? जन्मालिया तू करीवा स्वयेता, जन्म मिळाला मग या जन्माचं काय कर? संत सांगतात, करीबा स्वहित, स्वहित कर. आता स्वहित म्हणजे काय? स्वतःचं हित म्हणजे स्वहित. हित म्हणजे काय? शिवार हित म्हणजे काय? पैसे उडवून खर्च करणं म्हणजे हित. हे आपलं हित आहे बरं का. पण हित असं नाहीये. आपलं हित कसं असतं माहिती? एखाद्या चहात जर माशी पडली तर आपण कशाला फेकतो? चहाला. आणि तीच माशी जर तुपात पडली तर आपण कशाला फेकतो? माशीला. का फेकतो? चहा 5 रुपयाचे फेकायला परवडते, तूप 1000 रुपयाचे माशीला फेकायला परवडते. आणि नुसतं फेकत नाही, घरातली मोठी माणसं सांगतात, पाणी मार जागेवर फिल्टर करायची सुद्धा गरज नाही. हे झालं आपलं हित. पण हित याला म्हणायचं, हित काय आहे? स्वतःच्या धर्माचं आचरण म्हणजे हित आहे. स्वतःच्या धर्माची विचारसरणी म्हणजे हित आहे. आणि ते विचारसरणी अंगीकृत करणं म्हणजे हित आहे. पण आपल्याला आपल्या हिताची चिंताच नाही. हित आपल्याला कधी कळालंच नाही. का कळालं नाही कळालं. आज जर आपल्या हिताची आपल्याला चिंताच असली तरच प्रत्येक माणूस लिहिलेल्या अभंगाचं चिंतन मनन केलं असता, परमर्षी ग्रंथाचं पारायण केलं असतं, भगवंताचं नाम चिंतन केलं असतं. म्हणून इथून पुढं प्रत्येक वेळी शिवार होत असताना सर्वांनी टाळी वाजून भजन करायचे. शिवार नाम चिंतन केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि या स्वहित केलं पाहिजे. आणि या स्वहिताच्या आडवे येणारे दारा पुत्र वित्त नाही कामा. दारा म्हणजे कोण? अप्पा, जी तुम्हाला दारेत उभे करते. कुणाचा अधिकार आहे दारेत उभे करण्याचा? बायको, पत्नी, मालकीन पाहिजे आपण म्हणतो. दारेपासून प्राप्त होणारा पुत्र आणि त्या दोघा करता लागणारा वित्त म्हणजे पैसा, संपत्ती. संत सांगतात नाही कामा. हे काय कामाला येणारं साधन? कोण 3 सांगितले, बायको, लेकरं आणि पैसा. हे कामाला येत नाही. का कामाला येत नाही? कारण आपण काही घेऊन आला नाही आणि काही घेऊन जाणार नाही. जर काही घेऊन जाणार असेल तर ते आपले कर्म आहे. म्हणून
कर्म करत असताना चांगले करा. जन्मा अगोदर आपल्या सोबत एकच होतं, ते म्हणजे जन्माआधी लिंग गर्भाचे धारण शिव पंचाननाचा. जन्माआधी लिंग आपल्या सोबत होतं आणि मेलं तरी लिंगच येणार आहे, दुसरं काही येणार नाही. बरं, आता तुम्ही म्हणाल बायकोला सोडून कसं राहायचं, लेकरांना सोडून कसं राहायचं? आपा, तुमच्या मालकीनबाईच्या अगोदर जर तुम्ही गेलात, समजा बरं का, तुमची मालकीनबाई कुठपर्यंत येईल? लयच लय खड्यापर्यंत, त्याच्या पुढे काही येणार नाही. माय, तुमच्या मालकाच्या अगोदर जर तुम्ही गेलात तर ते कुठपर्यंत येतील? लयच लय खड्ड्यापर्यंत. बरं, ही गाठ जुळली कुठून? जन्माच्या अगोदर नाही, जन्माच्या अगोदर फक्त इष्टलिंग आपल्या सोबत होतं. मग आपण दररोज त्याची पूजा केली पाहिजे, त्याची अर्चना केली पाहिजे, पण आपण काही करत नाही. दीक्षा घेतो, आपण वीरसेवा आहोत, पण आपल्या गळ्यात लिंग नाही. आहे का? तपासा बरं थोडं. आहे का माय? आहे म्हणले महाराज, पण कुठंतरी खुट्टीला अडकू नये, कोणत्या तरी गाडग्यात आहे, कोणत्या तरी डब्यात आहे, असं करू नका. लिंगाची पूजा करा. परमर्ष ग्रंथामध्ये सांगतात माऊली, पूजा करायची लिंगाची, आणि ती किती वेळा करायची? 6 वेळा पूजा करी सहजा, त्या वेळा कोण कोण हो जा, जेणे संतोष मी शिवराजा, निरोप तुझा आता. किती वेळा करायची? 6 वेळा. आणि ती कोणत्या कोणत्या वेळेला करायची हे सुद्धा सांगतात. पहिली पूजा रणदय करी, प्रहर दिनाली दुसरी, 2 प्रहराती तिसरी, तिसरी 4थी प्रहर कीजे, 5वी सायंकाळी करी, 6वी मध्य रात्री, करावं आळस न करी. लिंग पूजेसी, लिंग पूजेसी आळस करायचा का माय? नाही करायचं, कारण ह्यामध्येच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. 6 वेळा पूजा करायला सांगतात. 6 वेळा आपल्याकडून पूजा घडते का? नाही घडत. याचंही उत्तर माऊलीने दिले. 6 वेळा पूजा न घडती जरी, तरी त्रिकाळ लिंग अर्चना करी, त्रिकाळ नाही घडती जरी, तरी तो पशु जड जीव. 6 वेळा नाही झाली तर 3 वेळा करा. तर 3 वेळा जर पूजा आपल्याकडून घडली नाही तर तो पशु कसा आहे? जडजीव आहे. म्हणून एवढा सुंदर मनुष्य जन्म आपल्याला भगवंताने दिलेले आहे. बघा, आकाशाची उंची कधी मिटणार नाही, समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. आकाशाची उंची कधी मिटणार नाही, समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. आणि जो एवढा सुंदर मनुष्य जन्म आपल्याला त्या भगवंताने दिलेला आहे, त्या भगवंताचे उपकार आयुष्यभर फिटणार नाही, आयुष्यभर फिटणार नाही. एवढा सुंदर मनुष्य जन्म आपल्याला भगवंताने दिलाय, आणि या जन्मामध्ये लिंग काय आहे हे सुद्धा दाखवून दिलेले आहे. लिंग हाच भक्ताचा प्राण असला पाहिजे. एवढी श्रद्धा, एवढी निष्ठा आपण त्या लिंगावर असली पाहिजे. पण आपली असं नाही. अहो, लिंगापासूनही शक्ती झाली आणि तेव्हा पृथ्वी स्थिती सारी. बरं का, लिंगाचं जेवढं महात्म्य सांगावं तेवढं कमी आहे. एवढंच नाही,
लिंग बोलविला वेद बोले, लिंग चालविला सूर्य चाले, लिंग हलविला वायू हले, सत्ता मात्र लिंगाची. या लिंगाची एवढी सत्ता आहे. लिंग जेव्हा बोलायला लागतो तेव्हाच वेद बोलतो, लिंग जेव्हा चालायला लागतं तेव्हा सूर्य चालतं, लिंग जेव्हा हलायला लागतो तेव्हाच वायू हलतो. सत्ता मात्र कुणाची? या लिंगाची. एवढा सुंदर इष्टलिंग आपल्याला देवाने दिलेले आहे, ओळख करून दिलेली आहे त्याची. दररोज आपण त्या लिंगाची पूजा केली पाहिजे, अर्चना केली पाहिजे आणि तेही मन लावून केली पाहिजे. आपण पूजा करतो पण आपल्या पूजेत आपलं मन नसते. कसं आहे, आपलं मन हे विचित्र आहे. पूजा करताना इकडे तिकडे जातं, माळ जपताना इकडे तिकडे जातं आणि नोटा मोजताना एकाग्र होतं. असं करायचं नाही. जेवढं आपलं मन नोटा मोजताना एकाग्र होतं तेवढंच आपण पूजा करताना सुद्धा एकाग्र झालं पाहिजे. अहो, ज्यावेळेस संतांच्या हातावर लिंग यायचा ते त्या लिंगाच्या भक्तीमध्ये, त्याच्या अर्चनामध्ये भजून जायचे बरं का, नटून जायचे. नटा नामे शंकराच्या. नटनामी शंकराच्या, नटनामी शंकराच्या, नटनामी शंकराच्या, नटनामी शंकराच्या. आपण शंकराच्या नामामध्ये एवढं नटलं पाहिजे की पूजा करताना आपले लक्ष इतर दुसरीकडे कुठंच भटकलं नाही पाहिजे. एवढी निष्ठा आपली त्या लिंगावर असली पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल एवढी लिंगाची भक्ती करा, नामचिंतन करा, भगवंताची भक्ती करा, मग संसार काही सोडून द्यायचा का? आम्ही तर केलात ना बायका, एक एक केलं, काही जणांनी तर दोन दोन केलं. तुमचं चांगलं झालं, आता एक भेटायला सुद्धा अवघड आहे बरं का. केलात ना बायका, मग केलेल्याने काय करावं तर अभंगाचं दुसरं चरण. निष्काम होऊन निष्काम होऊन शिवनाम जय, निष्काम होऊन शिवनाम जय, निष्काम होऊन
शिवनाम उच्चारी धरुणी अंतरी दृढ प्रेम काम थोडं बाजूला सारायचे आणि निष्काम होऊन भगवंताचं नाम उच्चारायचं आणि ते कसं उच्चारायचं धरुणी अंतरी दृढ प्रेम अंतकरणात अत्यंत प्रेम ठेवून निष्ठा ठेवून श्रद्धा ठेवून आपल्याला भगवंताचं नाम उच्चारायचं बरं का. सुदेवणी गोड नाम आहे शिवाचे. सुधा सुधा म्हणजे काय? अमृत. आणि अमृतापेक्षाही जर गोड काय असेल तर भगवंताचं नाम आहे. नाम गोड आहे पण आपल्याला घ्यावं वाटत नाही. दारू कडू आहे पण आपल्याला सोडा वाटत नाही. कसं आमच्या गावात घडलेली घटना आहे. बायको रोज म्हणायची नवऱ्याला दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. एक दिवस नवरा वैतागला आणि बायकोला झाकणभर पाहिजे. बायको म्हणाली हे तर खूप कडू आहे. नवरा म्हणाला तुला आज कळालं का हे दुःख मी कसं पचवत असतो? मी काय एन्जॉय म्हणून पितो का? ते माझं मला कळत असतं. अशा माणसांना सांगून काही उपयोग होत नाही. आमच्या गावात घडलेली घटना आहे. आता सगळं आमच्या गावातच घडतं बरं का. ज्याला कळालं त्यांना धन्यवाद आणि ज्याला नाही कळलं ते प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. शेजारी जे काका राहत होते ते खूप दारू प्यायचे. पिऊन पिऊन त्यांचे किडण्या झाले खराब आणि त्याने इथेच ऍडमिट केलं बरं का. मग आम्ही त्यांना भेटलो. म्हणलं काय काका एवढं सुंदर आयुष्य भगवंताने दिलं आणि तेही तुम्ही व्यसन करून वाया घालताय. ती म्हणली बाई काही पण बोलू नको, मी दारू ब्रँडेड पित होतो, या किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम आला असेल. अशा लोकांना काय सोडून उपयोग? एकाची बायको सोडून गेली. मी त्यांना विचारलं दारू का पिता? ते म्हणले बायको सोडून गेली म्हणून. बायको का सोडून गेली? दारू पितो म्हणून. याचा काही उपयोग नाही बरं का. हे दारू पिण्याच्या ऐवजी जर आपण नाम घेतलं, एकतर नाम गोड आहे आणि आपण जर नाम घेतलं नक्की आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी नामचिंतन करायचं आणि मुखातून नामस्मरण करायचं आणि हाताने टाळ्या वाजवायचं. हातात दिलेत कशासाठी? भगवंताचं नामचिंतन आपल्याकडून घडावं. बघा या विश्वामध्ये अनेक जीव आहेत पण अनेक जीवांपैकी केवळ मनुष्यालाच भगवंताचं नामचिंतन करता येतं आणि नामचिंतनाच्या माध्यमातून मोक्षाची प्राप्ती करून घेता येतं. व आपल्याला ही सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे हीच माझी विनंती आहे बरं का. सोन्या करण्यासाठी काय करावं? निष्काम होऊन शिवनाम उच्चारी. शिवनाम उच्चारायचं आपल्याला. तर कसं एका गावामध्ये आपण गेलो. माझे गुरु पण माझ्या सोबत होते. एक आजीबाई त्यांच्या जवळ आली. म्हणाली महाराज मला अशी सून द्या की सगळं माझं ऐकणारे हवंय. महाराजांनी सून आणली, दिलं लग्न लावून. सासूबाई म्हणायची चहा कर, ती म्हणायची हो. सासूबाई म्हणायची स्वयंपाक बनव, ती म्हणायची हो. सासूबाई म्हणायची झाडून काढ, ती म्हणायची हो. पण करायचे काहीच नाही. 4 वर्षानंतर परत महाराज त्या गावामध्ये आले. ती आजीबाई भेटली. म्हणाली महाराज तुम्ही कसे सून दिलात? महाराज म्हणाले काय झालं? मी म्हणलं भांडे घासती म्हणती हो. मी म्हणलं झाडून काढती म्हणती हो. मी म्हणलं स्वयंपाक बनवती म्हणती हो. पण करत काहीच नाही. महाराजांनी सांगितलं सुनबाई आहेत का इथं? ते म्हणले हो आहे. बोलवा त्यांना. सुनबाईला बोलवलं. म्हणलं का हो सुनबाई तुम्ही आत्याबाईचं काय ऐकत नाही? सुनबाई म्हणाली महाराज फक्त आपलं ऐकायचं ठरलं होतं, करायचं काय ठरलं? तसंच तुम्ही म्हणाल बाई आमचं फक्त बसून ऐकायचं ठरलं होतं. नामचिंतन करायचं आणि मुखातून नामस्मरण करायचं आणि हातानं टाळ्या वाजवायचं हे काही ठरलं नव्हतं. पण सप्ताह हे तुमच्या कल्याणासाठी बरं का. एवढा सुंदर सप्त्याचं आयोजन महिलांनी केलेलं आहे याचा मला अभिमान वाटतो. पूर्वी ज्या महिलांना 4 भिंतीच्या आतच राहण्याचा हक होता आज तीच महिला एवढा सुंदर सप्ताह उभा केला. असंच माझी विनंती आहे असं सप्ताह चालू द्या. खूप सुंदर आयोजन आहे सप्त्याचं आणि महत्वाचं म्हणजे सर्वांनी ताईंना प्रतिसाद द्या. नक्की सप्ताह चालल्याशिवाय राहणार नाही आणि सप्ताह झाल्यानंतर काय होईल तर आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडेल. म्हणून माझी विनंती आहे माझ्या कीर्तनातून जात असताना काहीतरी घेऊन जा. काहीतरी घेऊन जा म्हणजे चप्पल घेऊन जा नका झालं. आपल्या जीवनाचं सार्थ होईल असं काहीतरी आपण घेऊन गेलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मी तर सांगते शिवनाम उच्चार. हे संसाराचं काय करावं? संसार ही काय पूर्ण होणारी गोष्ट नाही.
जे शिवतांडव स्तोत्र आपण ऐकतो ना, त्याचा निर्माता, त्याचा रचयिता रावणच होता. एवढा पंडित, विद्वान, बलशाली, सामर्थ्यवान रावण होता. सामर्थ्य म्हणावं तर सगळे देव रावणाच्या बंदिशाळेत होते आणि परिवार म्हणावा तो काही लहान नव्हता. किती बायका होते हो रावणाला? 80,000 बायका होत्या रावणाला. आपली एकच पुरी करते. 80,000 बायका होत्या बरं का. एवढे बायका असून, एवढं सामर्थ्य असून त्याचे संसारातल्या 3 इच्छा होत्या. पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावावी, दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड करावं आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणावा. एवढा पंडित, विद्वान, बलशाली, सामर्थ्यवान रावण मेला. परंतु आजपर्यंत न स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, न समुद्राचं पाणी गोड आहे, न सोन्याला सुगंध आहे बरं का. याचा सांगायचा तात्पर्य एवढाच आहे, रावणासारख्याकडून संसार जाणार नाही. मग आपण अपेक्षा ठेवायची नाही, इच्छाच ठेवायची नाही. आता तुम्ही म्हणाल ताई काही इच्छा नाही हो, फक्त जीवनामध्ये शांती मिळावी. पण एक लक्षात ठेवा, शांति की इच्छा चाहते हो तो पहले इच्छा को शांत करो. शांतीची इच्छा जर मिळवायची असेल तर पहिले इच्छेला शांत करा. लेकिन इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली लगेच माणसापुढं दुसरी इच्छा उभी राहते, त्याला दरिद्र म्हणतात. तहान संपत नाही. इच्छेचं आणि माणसाचं नाते आहे बरं का. इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. पण संत सांगतात जेवढी या संसाराची बरोबरी कराल तेवढंच या परमार्थापासून लाभ. आणि महत्वाचं म्हणजे आता शहरातले माणसं शिक्षित असतात बरं का. शिक्षित असून उपयोग नाही तर सुशिक्षित हवे. सुशिक्षित असण्यापेक्षा सुसंस्कारी हवे. नुसतं घरात कार असून उपयोग नाही हो, तर संस्कार सुद्धा तसेच पाहिजे बरं का. म्हणून संस्कार चांगले द्या. आपले संस्कार कसे असतात माय? 1 वर्षाचं लेकरू असतं असं कपड्यात गुंडाळलेलं, त्याची माई त्याच्यासोबत खेळती. तुला मामाची मुलगी करायची, दम धर. कुणाची करायची आणि कुठून आणायची? आता 1 वर्षाच्या मुलाला बायको कळत असते का हो? शेजारची पोरगी आली हे तुझी बायको, बहिणीची पोरगी आली हे तुझी बायको, नातवंडाची पोरगी आली हे तुझी बायको. आता लहानपणीपासून त्याच्या डोक्यात बायकोच घातली. आता त्याला बायको आवडणार नाही तर कोण आवडत? बरं घातली कोण? माईनं. लग्न लावून दिलं कोण? माईनं. सून ऐकण्यातली नाही, त्रास कोणाला होतो? माईला. आता मुलगा म्हणतो तुलाच पाहिजे होती, घे आता. म्हणून लहानपणीपासून जर आपण संस्कार चांगले दिला तर नक्की मुलगा मिळेल. कसे आमच्या वर्गामध्ये 2 मुलं राहायची. राम म्हणजे वर्गाचा टॉपर, म्हणजे सगळ्यात हुशार होता बरं का. आणि दुसरा श्याम जे सगळ्यात धाव होता. तोंडी परीक्षा आली आणि ते दोघं मित्र होते बरं का. रामला बोलवलं, रामला विचारलं भारताचे पंतप्रधान कोण? तो मला नरेंद्र मोदी. सर म्हणले बरं ठीक आहे. भारत स्वातंत्र्य कधी झाला? तो मला 1943 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला. सर म्हणाले बरं. तिसरा प्रश्न विचारला माणूस चंद्रावर राहू शकतो का? तो मला शास्त्रज्ञ शोध लावते. सरांनी सांगितलं बा तू तर खूप हुशार आहे, आता तू जा. आणि श्यामला वाटलं, श्यामला सगळे उत्तर सांगली आणि त्याला दिलं वाटलं. सरांनी पहिला प्रश्न विचारला तुझ्या वडिलांचं नाव काय? तो मला नरेंद्र मोदी. सरांना वाटलं असेल, काही वडिलांचं असतं. आणि महत्वाचं म्हणजे नावं कशी ठेवायची हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. आजकालचे नावं किटी, बबली, ते कुत्र्याचे आहेत का माणसाचे ते सुद्धा कळत नाही बरं का. नाव शांती आणि नसलेलं भांडणं आणती. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. नाव नागेश्वर आणि पिल्यावर सापडत नाही घर. नावं चांगली आहेत पण त्या पद्धतीने आपण आचरण केलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे बरं का. मग तो म्हणला नरेंद्र मोदी. सर म्हणे ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारला तुझा जन्म कधी झाला? तो मला 1943 पासून प्रयत्न चालू होता. 1947 ला माझा जन्म झाला. सर म्हणे तू काय येडा बिडा आहेस का काय? तुम्हाला शास्त्रज्ञ शोधला ते शिवार.
मातीत मिसळल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्याला संस्कार चांगले द्यायचे आणि त्यासाठीच मिळालेला हा मनुष्य जन्म खूप आनंदी असा जन्म आहे हो. खूप श्रेष्ठ जन्म आहे. मग या जन्मामध्ये काय करायचं आणि काय नाही याचाच मानवाला विसर पडलेला आहे, जीवाला विसर पडलेला आहे. म्हणून संत सांगतात निजू नका जागा जागा. निजू नका, निजू नका, निजू नका जागा जागा. हो, निजू नका, निजू नका, निजू नका जागा जागा. हो, निजू नका, निजू नका, निजू नका जागा जागा. हो, निजू नका, निजू नका, निजू नका जागा जागा. जागा 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 पुढे आहे भाऊ जागा. निजू नका जागा जागा पुढे आहे भाऊ जागा. हो, निजू नका, निजू नका, निजू नका जागा जागा. हो, निजू नका, निजू नका, निजू नका जागा जागा. हो, निजू नका, निजू नका, निजू नका जागा जागा. आहे भाऊ जागा. निजू नका जागा जागा पुढे आहे भाऊ जागा. निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा. निजू नका जागा जागा पुढे आहे बहुदगा. आपल्याला झोपायचं नाही तर जागृत व्हायचं आणि जागृत होऊन आपला धर्म आपल्याला पुढे न्यायचे बरं का. आणि त्यासाठीच हे अखंड शिवनाम सप्ताहाचं आयोजन गावोगावी करण्यात आलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला परमर्षी ग्रंथ नावाचा सारामृत ग्रंथ मनमत माऊलीने दिले बरं का. हा परमर्षी ग्रंथ म्हणजे आत्मा, अंतरात्मा आणि परात्मा याचं एक रूप साधण्याचं साधन म्हणजे परमर्षी ग्रंथ. परमर्षी ग्रंथामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नित्य कर्म कसे करावे, पत्नीने पतीशी कसं वागलं पाहिजे, पतीने पत्नीशी कसं वागलं पाहिजे, एवढंच नाही तर स्त्रियांनी स्वयंपाक कसा केला पाहिजे यापर्यंत हे ज्ञान त्या परमर्षी ग्रंथामध्ये आपल्याला मनमत माऊलीने दिलेलं आहे बरं का. आणि याचं पारायण केलं पाहिजे. किती जण पारायण करता माय? सगळेच करतात. बरं किती पारायण केले? आता तुम्ही म्हणाल बाई चाळणी झाली पाण्याची, एवढे पारायण केले. पण पारायण करण्याला काही महत्व नाही, तर या पारायणाच्या माध्यमातून या जीवनाचं पारायण होणं याला जास्त महत्व आहे. आणि ते हा ग्रंथ आचरणात आणून आपल्याला करायचे. संत सांगतात हा थोर ग्रंथ आहे. कशामुळे? कारण ह्याच्यातले विचार थोर आहे. कोणते विचार? शिवयोगातले विचार जे आपल्याला मनमत माऊलींनी सांगितले बरं का. या परमर्षी ग्रंथाची जर आपण एक एक ओवी जर आचरणात आणली तर आपल्याला कळेल हा परमर्षी ग्रंथ कसा ग्रंथ आहे. हा परमर्षी ग्रंथ म्हणजे साधा सुद्धा ग्रंथ नाही. परमर्षी ग्रंथ म्हणजे शिवगौरी समाधी ग्रंथ. त्याची टीका करून ही प्राकृत कृतकथार्थ मनमत एवढा सुंदर परमर्षी ग्रंथ आहे. परमर्षी ग्रंथ म्हणजे काय तर साक्षात परमर्षी ग्रंथ ग्रंथराज तोरा. परमर्षी ग्रंथ ग्रंथराज शिवयोगी विचार सांगितलेला थोर ग्रंथ आहे. कारण याच्यामध्ये विचार थोर आहे. जो शिवयोगातले विचार हा परमर्षी ग्रंथ म्हणजे साक्षात भगवान शंकर व माता पार्वती यांचा साधलेला संवाद आहे. जो शिवयोगी मनमत माऊलींनी शिवयोगात जाऊन तुमच्या आमच्या कल्याणाकरिता प्राकृत भाषेत लिहून ठेवलेलं आहे. मग याचा आपण आचरण केलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे अंतकरणात प्रेम ठेवून आचरण केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल प्रेम आणायचं म्हणून, प्रेम करून आणण्याची गरज नाही.
तर अभंगाचं तिसरे चरण. प्रेमाचा गीत माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची. प्रेमाचा अंकित कोण आहे? पार्वतीचा पती. पार्वतीचा पतीच का म्हटलेलं? कारण भगवान शिवाच्या ठाई प्रेम ही भावना नाही, तिथं वैराग्य आहे. जोपर्यंत माता पार्वती आणि भगवान शंकराचा संयोग होत नाही तोपर्यंत प्रेम ही भावना निर्माण होत नाही. म्हणून या ठिकाणी पार्वतीचा पती मानलेले आणि न सोडी संगती प्रेमाची. भगवान शंकर प्रेमाची संगत कधीही सोडत नाही. मग आपल्याला प्रेमळ करून त्यांचं नाम चिंतन करायचे. म्हणून एक वेळेस आपण वरहात करू. आणि महत्वाचं म्हणजे अशी टाळी वाजली पाहिजे, अशी टाळी वाजली पाहिजे, अशी टाळी वाजली पाहिजे, बाजूची झोपलेली उठली पाहिजे, बरं का? म्हणून आपण मध्यंतरीचं भजन गाऊ. बोला शंकर भगवान